दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनानं रेड अलर्ट जारी करत इतिहासात प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। 5 जुलैपासून त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। प्रशासनानं रेड अलर्ट जारी केला असून सर्वाधिक पावसाची नोंद सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर इथं करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि शाळा कॉलेजांवर परिणाम झालाय। सुरक्षिततेच्या कारणास्तव इतिहासात प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय। अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाला असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे अहिल्या आणि गोदावरी नदीवरील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय। आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या। दरम्यान कुंभमेळ्याच्या कामांसाठी खोदण्यात आलेले अनेक रस्ते आता नाल्यांचं स्वरूप धारण करत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम झालाय। हवामान विभागानं पुढील काही काळ अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे। कालपासून त्र्यंबकेश्वर शहरामध्ये संततधार आणि पावसाचा मुसळधार मारा सुरू आहे। त्याचबरोबर इकडे सगळ्या ठिकाणी खूप पूरसदृश स्थिती असल्यामुळे पहिल्यांदाच इतिहासामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर बंद आहे आणि त्याचबरोबर भाविकांना सुद्धा येण्या जाण्याची काही असुविधा येत आहे। एसटी आणि CNG सगळं बंद आहे। सगळे रस्ते खोदून ठेवले आहेत। त्याचबरोबर काही रस्ते बंद केलेले आहेत आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर तिकडे पाहायला गेलं तर शाळा, कॉलेज हे सुद्धा बंद आहे आणि प्रशासनिक सगळ्याच गोष्टी बंद आहे असं दिसतंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, त्र्यंबकेश्वर।